तर यवतमाळ पोलिसांकडून लॉरेन्स बिश्नोई गँगच्या भूपेंद्र सिंगला अटक करण्यात आली आहे। भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा हा 2 वर्षांपासून यवतमाळमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळते। भूपेंद्र सिंगच्या घरातून एक पिस्तूल देखील जप्त करण्यात आलं। स्थानिक गुन्हे शाखेनं जे आहे ते या पथकाची ही कारवाई पाहायला मिळते। 2023 मध्ये राजस्थानातून एकाची हत्या केल्यानंतर भिंडा फरार होता। एक मोठी कारवाई यवतमाळ पोलीस दलाकडून केली आहे। काय नेमकी माहिती? सदरचा अटकेतला आरोपी हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा आहे। येस, आज सकाळी आपण 5 वाजता आपला एलसीबी टीमने एक आरोपीला अप्रहेंड केलेला आहे। त्यांचे नाव भूपेंद्र सिंग आहे। ते पंजाब राज्याच्या होशियारपूर जिल्ह्याचा आहे। त्यांच्या पूर्ण आपण इंट्रागेशन केले तर आपल्याला अशा माहिती पडले त्यांच्या विरुद्ध टोटल 17 गुन्हा दाखल आहे। त्याच्यापैकी 16 गुन्हा पंजाबमध्ये आहे आणि 1 गुन्हे राजस्थानमध्ये आहे, बाडमेर जिल्ह्याला आहे। आणि तो टोटल लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँगला काम करतात म्हणून ते काबूल दिलेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त मी पंजाब पोलिसांच्या सोबत पण खूप चर्चा केलेली आहे आणि राजस्थान पोलिसांची पण चर्चा केलेली आहे। ते पण मला क्लिअरली सांगितलेले आहे की लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जरच्या गँग मेंबर आहे म्हणून। आणि टोटल त्यांच्या विरुद्ध 16 गुन्हा आहे। आणि आता 2023 ला बाडमेर जिल्हा राजस्थानमध्ये मर्डर करून तिथून ते फरार होऊन आपल्या जिल्ह्याला येऊन गेल्या 2 वर्षापासून यवतमाळमध्ये थांबतात आहे। आणि आपल्याला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना आपण अटक म्हणजे अप्रहेंड करून आता राजस्थान पोलीस ताब्यात दिलेला आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ।